हाय नमस्कार सगळ्यांना. चला लय म्हणजे लय धापा भरल्या. तुम्ही म्हणता ऊस वाहून वाहून इतकी तहान जर लागली ना. आई म्हणल्या होत्या बाटली नाही एक, पण मी म्हणलं राहू द्या आणि आणली नाही. तर आंब्यात झाड घेते एक. आंब्यात झाड घेतले हो का, हे आंब्याचं लावायला घरी. माझा तोच आंबा आहे का काय माहिती. खूप झाला ऊस बांधायचा, ऊस तोडायला आलतो मी. आहे पुढं बोरं घ्यायचे 2-4. ह्याला काय म्हणतात त्याला, हेंगाटंती करायची. बोरं वानंती भरायला. चला आपल्याला घ्यायच्यात बोरं. झाड तुम्हाला ते हाते लावलं त्याला वर जावा. मी आली बोरं घेऊन. इथं लय ट्रॅक्टर आदळतो म्हणून बोरं घेते झाडाची 2-4. इथं एवढी चांगली नाही तर पण त्या ह्याच्यात टाकाय काय नाही होत, कारण की वर भेटतात का नाही. गळून गेली असली तर नाहीत ना भेटत. चला आप्पा चाललो होतं बोरं घेतले ते. लय आदळतं म्हणून आप्पांना म्हणलं वर जावा. मी येते, मला तर एवढी तहान लागली ना. आज पाण्याचं महत्त्व मला कळतंय, कारण की ह्याच्या आधी पण लय वेळा असं झालंय पाणी संपल्यावर तहान लागायचं. पण आता लय म्हणजे लय अति तहान. हरभऱ्याचं झाड आहे इथं. हरभर नाही आलं त्याला, नाही तर घाटे पण झाले असते इथले हरभऱ्याचं ती. तर असू द्या. रानातला पण थोडा व्हिडिओ. घरी जायचं, चहा पाणी करायचं, शेण झालवट गुरांना खायचं आणि मग नंतर न जायचं आपल्याला बाजार आणायला. तर असू द्या, बाय. हाय चला घरी आलो, सगळं आवरलं आणि आता आम्ही चाललो बाजारला. उशीर झाला होय. उशीर झाला का नाही. शुभ्रा ना आजी कुठे चालली. हे शुभ्रा कुठे चालली ग तू. इकडे बघ की माझ्याकडे. चाललो आम्ही. तुला काय आणू खाऊ. रानात चाललोय. वडापाव आणायचं का. तुरी काढायचं. वडापाव आणू का. चला. झोपीत न उठली आणि आता चालली तुरी नीट करायला. हो का है का. चप्पल बिप्पल घालून हसत हसतच चालली तिकडून नीट करायला. आप्पा आहे तर तोंड लावते ते ह्याचे. तुरीच्या पिशव्या 2-4 भरल्यात त्याची. आणि माझं चाललंय उरकायचं. छान असं आवरून घेतलं. 6 वाजत आले. ते 5लाच जायचं होतं पण उशीर झाला. येऊन झाडून चहा कपडे वगैरे घड्या घालून आवरून मस्तपैकी. तर असू द्या, चाललंय आपलं आवरायचं. पाणी प्यायचं एक बार, कारण की आता गेलं ना 6 वाजता. 7-8 वाजता यायला. अजून पाहुणे आलते. त्या ताईंनी त्यांना चहा वगैरे केला मस्तपैकी आणि चाललं. तर भांडी घासायला टाईमच नाही तर करायचं काय. त्याच्यामुळं जाऊन परत न मला सामान आणायचंय. गूळ, सेंद्रिय गूळ, शेंगदाणे, सामान वगैरे सगळं. एका ताईसाहेबांची मोठी ऑर्डर आहे, ती आपल्याला बनवून द्यायची आहे. उद्याच्याला ती बनवून पाठवून द्यायची. परवा दिवशी संक्रांत आहे, मग परवा दिवशी नाही बनवणं व्हायचं. उद्या खेंगाट भाकरी सकाळनं बनवली, झाडून भांडी गुरांचं आवरलं की इरबळ काही नसतं. तसं परवा दिवशी मग इरबळ नटणं सजणं आवरणं. परत ती सगळं झाल्यावर पोळ्या, स्वयंपाक पोळ्याचा ती सगळं झाल्यावर परत 4-5 वाजता व्हिडिओ घ्यायचा कार्यक्रम. म्हणजे तो अख्खा दिवस ह्या गोंधळातच जातो. तर त्याच्यामुळं करणं नाही होत. मग आता संध्याकाळी सगळं व्यवस्थित सामान आणणार आणि उद्या बनवून त्यांचं थंड करून कुरिअर करणार. तर बाय सगळ्यांना. आणि काय काय बनवणार आहे हे तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओत बघायला भेटेल. मस्त असं काय काय द्यायचं. आपण दिवाळी पदार्थ बनवतो तुम्हाला तर माहिती आहे. आता उन्हाळ्यात उन्हाळकाम पण करू. तुम्ही सगळेजण सपोर्ट करा. मस्त मस्त छान छान प्रोडक्ट घरगुती घेऊन खा. शरीराला चांगलं. असं बाहेरचं खाण्यापेक्षा ना आपण स्वतः डोळ्याने बघितलं, ते केलेलं बघितलं, हे केलं की मग जास्त घेऊ पण वाटतं आणि शरीर पण आपलं चांगलं राहतं. छोटे मुलं, वयस्कर माणसं छान असे म्हणजे कसं घरगुती खाल्ल्यावर त्रास वगैरे काय होत नाही. जे आपण दवाखान्यात पैसे देतो ना तेच जर इकडे देऊन चांगले प्रोडक्ट विकत घेऊन खाल्ले ना तर तुमचं शरीर पण चांगलं राहील, मजबूत राहील. तुम्हाला काम वगैरे सगळं व्यवस्थित करता येईल. तर असू द्या, बाय सगळ्यांना. जातो आता बाजार घेऊन येतो, उशीर झालाय.